मग ते लोक हिला त्रास देत होते. तेवढ्यातच घरमालकाला खूप त्रास होत होता. तर घरमालकीला घर खाली करायला म्हणत होता. एकदा हिची घरमालकीन जी आहे, घरमालकीनची मुलगी हिला म्हणे तू खाली कर. हिने म्हटलं की तुम्ही ज्यांना घर दिलं, तुझा नवरा कुठे आहे म्हणे, तुझं नवऱ्याचं प्रूफ पाहिजे म्हणे आम्हाला. तर ही म्हणाली की ज्यांनी घर घेतलं त्यांना तुम्ही विचारा. तर हिच्यावरती ते लोक म्हणजे खूप जबरदस्ती होते, खाली करणे, तुरंत खाली करायचं बाबा. तिने हेल्पसाठी हे सगळं प्रकरण चालू होतं आणि हिने वरपर्यंत पोलिसांच्या ह्याच्यात गेले की माझी कंप्लेंट घेत नाही आहे म्हणून. तर कसं पोलिसांना थोडासा राग होता, तर हिने हेल्पसाठी नंदनवन पोलीस स्टेशनला फोन केला. हे लोक घरमालकीच्यावर हमला करत होते, हिला म्हणजे हिच्या हिला म्हणत होती तू निघ वगैरे. तिने आपल्या मदतीसाठी त्यांना बोलवलं त्याच्या आणि ते आले. त्यावेळेस ही आतमध्ये आंघोळ करत होती आणि कोळी सर आणि बाकीचे सर्व पूर्ण त्यांची टीम तिथे आली आणि बाथरूममध्ये असताना चारीसाठी हिला घेरून घेतलं आणि अंदरीच्या बाथरूममध्ये घुसले ते लोक. पुढे सांगा तो तिथे घुसल्यानंतर ते मला असे म्हणते की म्हणजे तू आमच्या विरोधात गेली आहे म्हणते. तर ठीक आहे म्हणते, बघ आता तुमच्यासोबत आम्ही काय काय करते म्हणते, तू आता विचारही नाही करू शकशील म्हणते. तर मी वॉशरूम मध्ये आंघोळ करत असताना म्हणजे मी पूर्ण अर्धनग्न अवस्था म्हटलं तरी चालेल, म्हणजे मी पूर्णपणे कपडे सुद्धा घातलेले नव्हते. तर त्यामध्ये एक प्रभा गवई नावाची एक इन्स्पेक्टर आहे, ती आली आणि